उरण तालुक्यातील जमीन घोटाळ्यांचे भयंकर रॅकेट उघडकीस आले आहे। शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून अडगडीच्या जागांवर फसवी कार्यालये उघडून खऱ्या कागदपत्रात हेराफेरी करून लाखोंच्या जमिनीची लूट सुरू आहे। या घोटाळ्यात काही राजकीय पक्षांचे पदाधिकारीही अग्रेसर असून खोटे कागद खरा व्यवहार या सूत्रावर राजकारण आणि भ्रष्टाचाराचा खेळ रंगत आहे। मूळ जमीनधारकांची कागदपत्रे मिळवायची, त्यात कायदेशीर पॉलिश करून खोटी कागदपत्रे तयार करायची आणि नंतर ती जमीन बिनधास्त विकायची। धमकी देऊन तोंड बंद करायचं हे या टोळक्यांची कामं बनलीत, अशी चर्चा सध्या उरणमध्ये रंगत आहे। उरण तालुक्यातील विंधणे गावातील रहिवासी श्याम विजय पाटील यांनी जमीन हडपल्याचा प्रकार समोर आलाय। विंधणे गावचे रहिवासी काशीनाथ धावजी पाटील व त्यांचा मुलगा विजय काशीनाथ पाटील आणि विजय यांचा मुलगा श्याम विजय पाटील यांच्याकडून 2001 ते 2013 या कालावधीत जमिनीचा सर्वे नंबर 18/5/712 वरील क्षेत्र 0-30-00 गुंठे व पोट खराबा 0-02-00 असून 12 लोकांनी 1 गुंठा, 2 गुंठे, 3 गुंठे याप्रमाणे कायमस्वरूपी घरे बांधण्यासाठी विजय काशीनाथ पाटील व श्याम विजय पाटील यांच्याकडून नोटराईज खरेदी खताद्वारे जमीन खरेदी करून पक्की घरे बांधली आहेत। त्या घरांची ग्रामपंचायत दप्तरी नोंद करण्यात आली आहे। विजय काशीनाथ पाटील यांचा मुलगा श्याम विजय पाटील हा प्रत्येक नोटरीच्या व्यवहारात साक्षीदार आहे। तसेच त्यांनी स्वतः 2013 साली गणेश जगन्नाथ पाटील यांना 2.5 गुंठे जमीन नोटरी पद्धतीने विकली आहे। असे असताना त्याने 2024 साली सदर सर्व 12 लोकांची जमीन ही तिसऱ्याच व्यक्तीला विकली आहे। ग्रामस्थांनी जमीन खरेदी केल्याचा व जमीन मोबदला दिल्याचे पुरावे देखील आहेत। त्यामुळे श्याम पाटील यांच्यावर कोणतीही दयामाया न दाखवता योग्य ती कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। तसेच या व्यवहारात गावातील साक्षीदार म्हणून ज्यांनी सह्या केल्या त्यांची देखील चौकशी करावी अशी मागणी जोर धरत आहे। वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष तुकाराम खंडागळे यांनी शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले आहे की विंधणे गावातील ग्रामस्थांची पक्की घरे असून त्यांना न्याय मिळत नाहीये। ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरली आहे। बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली पुढची कारवाई करून नागरिकांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार आहे। जय भीम, जय शिवराय। वंचित बहुजन आघाडी उरण तालुका अध्यक्ष तुकाराम खंडागळे। विषय असा विंधणे गावाचा आहे। विंधणे गावामध्ये जे नागरिक राहतात त्यांचे पक्के घर असताना त्या नागरिकांना कुठलाही न्याय मिळत नाही। त्या न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरलेली आहे। बोलण्याचा मुद्दा एवढाच आहे, तहसीलदारांकडे गेल्याच्या नंतर तहसीलदारांना काही शब्द मी विचारले तेव्हा तहसीलदारांनी सांगितलं की ग्रामपंचायतच्या दाखल्यावरती हे नाही तर त्या माणसाच्या जो सातबाऱ्यावरती ज्याचं नाव आहे तो सातबाऱ्यावाला ती जमीन विकू शकतो। बरं ठीक आहे, मी म्हणलं विकू शकतो, हरकत नाही, पण विकत असताना सुद्धा त्यांच्याच त्या सातबाऱ्यावरती ज्या लोकांचे नाव आहे, मी याच्या संदर्भात त्यांना विचारले की हे सातबाऱ्यावरती नावं यांचे पण आहेत, मग यांनी तर ह्यांच्या बाजूने हे शब्द दिलेला आहे, मग हे तुमच्या विरुद्धात जात असताना तुम्ही कशी काय जमीन विकली? जर हे 3 लोकांच्या सह्या जर त्याच्यावरती खोट्या फसवणूक करून जर घेतल्या असतील तर तुम्ही अशी कशी काय होऊ शकतात? ते बोलते मी नाही या गोष्टी सांगू शकत। म्हणजे याचा मतलब की साफ झालेलं आहे की तहसीलदार हा याच्यामध्ये हे झाले मॅनेज झालेले आहेत आणि ते मॅनेज झालेले असल्यामुळे पुढचं काय आम्हाला त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे। बाकी जे पुढची जी कारवाई आहे बाळासाहेब आंबेडकर 100% करतील आणि नागरिकांना न्याय देण्याचं हे काम आम्ही 100% करू। सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही गेल्या काही 8 दिवसामध्ये या सर्व नागरिक ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे घरांच्या संबंधित श्याम विजय पाटील यांनी जो काही अन्याय केलेला आहे त्या अन्यायाच्या बाबतीत यांना न्याय मिळण्यासाठी वंचित बहुजन आघाडी डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही न्याय देण्याचा उरण तालुका प्रमुख आणि संघटक म्हणून यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे। हे करत असताना उद्धव कदम साहेब यांनी असं सांगितलं की ही ग्रामपंचायत जी आहे ही जी ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतमध्ये सर्व काही पुरावे आहेत आणि आता तू जो उद्धव कदम हे महसूल विभागाचे प्रमुख आहेत, उद्धव कदम साहेब डॉक्टर उद्धव कदम साहेब तहसीलदार हे महसूल विभागाचे प्रमुख आहेत। ह्या प्रमुखाने असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातून असं म्हणायला नाही पाहिजे की ही ग्रामपंचायत हे सरकारी नाहीये, असं त्यांनी म्हणायला अनधिकृत आहे असं उद्धव कदम म्हणतात। त्याच्यात
आणि हे पेपर आहेत साक्षी पेपर आहेत. आणि असं असताना जर का संविधानाच्या खुर्चीवर बसून डॉक्टर उद्धव कदम साहेब जर आम्हाला न्याय मिळवून देत नसेल तर त्यांना खुर्चीवर उतरवण्याचा अधिकार ह्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ह्या नागरिकांना घेऊन आंदोलन करण्यात येईल असं जाहीर आवाहन करतो. त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक ह्याने आम्हाला बोलवून त्यांनी स्वतः सांगितलं की मी तुम्हाला न्याय देतो. आणि तिथला एपीआय जो शेडगे म्हणून आहे एपीआय 17 तारखेला जूनच्या 17 तारखेला आम्ही अर्ज दिला की फसवणूक आमचं झालेलं आहे या श्याम विजय पाटील आणि त्याच्या बरोबर असलेले जे दलाल जमिनीचे व्यवहार करणारे जे काही दलाल आहेत त्या दलालांना पण अटक झाली पाहिजे असं आम्ही डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेबांना येत्या मंगळवारी आमची भेट झाल्यानंतर सांगणार आहोत की यांनाही सुद्धा अटक झाली पाहिजे. आणि जोपर्यंत जर काय अटक झाली नाही तर असा एक इशारा आमच्या तालुका अध्यक्ष खंडाले साहेबांनी दिला की मी अमर उपोषण करेन. अमर उपोषण नाही तर यांना घेऊन त्या खऱ्या अर्थाने महसूल विभागाची पाणी आहे, मंडल अधिकाऱ्यांचं काम आहे, तलाट्यांचं काम आहे आणि असा हा अंधा कानून कारभार चाललेला आहे. याच्यावर मात्र डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेलं जे संविधान आहे त्या संविधानाच्या मार्गातून यांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. मी गणेश जगन्नाथ पाटील व माझे इतर 12 सहकारी त्याच्यामध्ये पांडुरंग पाटील, सचिन भोईर, सुजित कडू, मेघनाथ भोईर, अमृत डाके, शीतल थली, महादेव घरत तसेच महादेव पाटील ह्या सर्व लोकांनी 2001 ते 2013 ह्या कालामध्ये काशीनाथ धावजी पाटील त्यांचा मुलगा विजय काशीनाथ पाटील तसेच त्यांचा मुलगा श्याम विजय पाटील यांच्याकडून वेगवेगळ्या कालामध्ये 1 गुंठे 2 गुंठे 3 गुंठे या प्रकारे जमीन खरेदी केली व त्या जमिनीचा पूर्ण त्या चालू कालातला मोबदला त्यांना देऊन आम्ही अशा प्रकारे वकिलामार्फत बिफोर यू नोटरी करून त्यांना पूर्ण जागेचा मोबदला दिला व त्या जागेवर आम्ही पक्की घरे बांधून तिथं वास्तव्यास आहोत. आणि त्याबद्दलचा पुरावा म्हणजे ग्रामपंचायत दाखला तसेच असेसमेंट उतारा आमच्याकडे उपलब्ध आहे. असे असताना सुद्धा 2024 मध्ये विजय काशीनाथ पाटील यांचा मुलगा श्याम विजय पाटील यांनी या सर्व 13 ते 15 लोकांची जागा तिसऱ्याच पार्टीला विकून त्याचा पूर्ण मोबदला स्वतः घेतला आणि आम्ही कायमस्वरूपी वास्तव्यास असताना सुद्धा आमच्यावर बेघर होण्याची पाली आणली. ह्याबाबत आम्ही उरण तहसीलमध्ये दाद मागितली असता आम्हाला जेव्हा समजलं की ह्या जागेचा व्यवहार चालू आहे तिसऱ्या पार्टीला विकण्याचा प्रयत्न होत आहे तेव्हा आम्ही ताबडतोब त्या गोष्टीवर हरकत घेतली आणि ग्रामपंचायतमधून वास्तव्याचा दाखला, असेसमेंट दाखला आणि आमचे नोटरी केलेले पेपर घेऊन आम्ही सर्व कागदपत्रे घेऊन उरण तहसीलदार यांच्या इथे दाद मागितली. पण त्यांनी आमचा उरण तहसीलमध्ये आम्ही हरकत घेतली. सरकार नियम असा आहे की कुठल्याही गोष्टी जर आपल्याला 15 दिवसाच्या आतमध्ये गोष्ट समजली तर त्याच्यावर हरकत घ्यायची असते. पण आमच्या हरकतीची कुठलीही नोंद न घेताना आमची हरकत डायरेक्ट फेटाळण्यात आली. तसेच मी त्याच वेळी स्थळ पाणी अर्ज तहसीलदार यांच्याकडे केला पण त्यांनी आमचा स्थळ पाणी अर्जही जागेवरच फेटाळून लावला. जर माझा सरकारला आणि महसूल प्रशासनाला असा प्रश्न आहे की जर हरकतच घ्यायची नसेल तर हा नियमच कशासाठी बनवला की तुम्ही 15 दिवसात हरकत घ्या. आमची कुठलीही हरकत न घेता आमची हरकत फेटाळण्यात आली. तसेच आम्ही आज लोकांनी 5 लाख 7 लाख रुपये दिले तरीही आमची जागा आम्हाला मिळत नाही. त्या संदर्भात आम्ही उरण पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज दाखल केला. पण अर्ज दाखल केल्यानंतरही 15 ते 20 दिवस झाल्यानंतरही त्याच्यावर कुठलीही कारवाई किंवा चौकशी करण्यासाठी आम्हाला साधं बोलवण्यात आलं नाही. त्यानंतर आम्ही पनवेल प्रांतमध्ये असं असून आम्ही पनवेल प्रांतमध्ये सुद्धा हरकत नोंदवली आहे पण त्याचा अजून निकाल यायचा बाकी आहे. महत्वाचा याच्यामध्ये मुद्दा की लोकांनी जमिनी खरेदी केल्यानंतर आम्हाला रजिस्टर खरेदी त्यावेळी 1 गुंठा 2 गुंठे ही जागा नावावर होत नव्हती. आम्हाला एकत्रित 16-17 गुंठे एकत्रित नावावर करायची होती. पण विजय काशीनाथ पाटील ही व्यक्ती 2011 मध्ये
पंढरपूर येथे वारीस जाऊन येते असे सांगून गेली, त्यावेळी ती तिथेच परागंदा झाली, म्हणजे हरवली गेली. त्याचा आजपर्यंत कुठलाही मागमूस लागलेला नाही की ती व्यक्ती कुठे आहे की मयत पावली. असे असताना सुद्धा त्यांच्या वारसांनी कोर्टामध्ये खोटे प्रतिज्ञापत्र दिलं की आमचे वडील हे घरी वारले आणि आम्ही ग्रामपंचायत विंधणे येथे नोंद करण्याचे विसरलो असे कोर्टात सांगितले. त्यामुळे कोर्टाने ग्रामपंचायत विंधणे यास आदेश दिला की यांना तुम्ही मृत्यू दाखला द्यावा. ह्या एका या संदर्भात ग्रामपंचायतीने मृत्यू दाखला दिलाय का? हो, ग्रामपंचायतीने असं म्हणणं आहे की आम्हाला कोर्टाचा आदेश आल्यानंतर आम्ही ते आमच्यासाठी बंधनकारक, आम्ही त्याला बांधील आहोत. म्हणून त्यांनी 2011 हीच तारीख, जर एखादा व्यक्ती 2011 मध्ये हरवला असेल तर तो 2011 मध्ये कसा मयत पाहू शकतो. त्यांनी 2011 हीच तारीख व्यक्ती मयत झाल्याचे ठरवले. तहसीलमध्ये निर्णय आमच्या विरुद्ध गेल्यानंतर आम्ही वकिलामार्फत प्रांत ऑफिस पनवेल येथे अपील केलं आणि त्यानंतर 5 ते 6 तारखा पडल्या, पण समोरच्या पार्टीचा प्रतिवादी म्हणून कोणीही तिथे हजर झाला नाही. असे असताना सुद्धा आमच्या बाजूने निकाल दिला जात नाही. त्यामुळे आम्ही असे ठरवले आहे की वंचित बहुजन आघाडीचे सर्वा बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर साहेब यांच्याशी आम्ही संपर्क करून त्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळेल ह्याची पूर्ण खात्री आहे. म्हणून आम्ही त्यांना फक्त कागदपत्रे दिले आहेत, पण आमची प्रत्यक्ष भेट त्यांच्याशी आम्ही मंगळवारी त्यांना आम्ही प्रत्यक्ष मुंबई येथे भेटणार आहोत. शिवसत्ता टाइम्ससाठी दत्ता मोकल, पनवेल. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.